जय शिवराय मित्रांनो, मी पत्रकार अमृत जांभरे. शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. माणसाने नावाप्रमाणे किती वागावा याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आनंद नागरी पतसंस्था. थोडक्यात सांगायचं झालं तर आडनाव चोरडिया म्हणजेच पैसे चोरून पळालेला माणूस. नाव अभय म्हणजे त्याला कुणाचंच भय राहिलेलं नाही. ज्याने जवळजवळ 27 कोटींची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहेत. मला सांगा काय नेमकं घडलं होतं? आनंद नागरी सहकारी पतसंस्था हे नाव असल्यामुळे आणि सर्व संचालक अध्यक्ष वगैरे प्रतिष्ठित मारवाडी समाजातील व्यापारी लोक असल्यामुळं अनेक लोकांनी थोडेसे व्याज जास्त मिळते म्हणून आपली पुंजी याच्यामध्ये ठेवली. याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त झालेले लोकांचे पैसे जास्त आहेत. या लोकांनी याचा फायदा घेतला आणि सर्व पैसे ठेवीदारांचे स्वतःच्या धंद्यासाठी वापरले. आणि ज्या वेळेला ठेवीदारांचे पैसे देणं यांना अशक्य व्हायला लागलं त्यावेळेला अध्यक्ष फरारी झाले. त्यानंतर फरारी झाल्यावर येऊन थोडीसे रक्कम आपल्यावर कारवाई होऊ नये या या पद्धतीने त्यांनी थोडी रक्कम वाटली. आणि त्यानंतर या ज्या 4 फर्म आहेत चोरडियांच्या, ज्या फर्ममध्ये 95% रक्कम ठेवीदारांची यांनी वापरली, स्वतःच्या दुकानातल्या गल्ल्यासारखे यांनी वाटेल तशा पद्धतीने पैसे उचललेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी आपसात भांडण त्यांचे झाल्यामुळं जे पैसे पतसंस्थेचे उचलले ते द्यायला टाळाटाळ सुरू केली. आणि आज परिस्थिती अशी झाली की त्यांच्यावर सकल खात्याची कारवाई झाली, त्यांच्यावर FIR दाखल झाली. आणि 9 जुलैपासून हे कुटुंब लोकांचे पैसे देण्याचं नियोजन करण्याऐवजी लपून राहण्याचं नियोजन करत आहेत. अटकपूर्व जामीन मिळवायचं नियोजन करत आहे, जेणेकरून कायदेशीर प्रक्रियेमध्ये आम्हाला गुंतवायचं आणि हे पैसे वर्षानुवर्ष वापरायचे. हे यांचं व्यापारी धोरण आहे, ही व्यापारी पद्धत आहे. लोकांचे पैसे बिनव्याजी वापरायचे, त्याच्यावर पैसे कमवायचे आणि नंतर कमवलेल्या पैशातून लोकांचे पैसे परत द्यायचे आणि आपलं भांडवल शाबूत ठेवायचं. हा अशा प्रकारचं एक धोरण या कुटुंबाचं दिसून येत आहे. अन्यथा या कुटुंबाने लोकांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न केला असता, पण तो अजिबात तसा दिसून येत नाहीये. आज महिलांसहित हे लोक गायब झालेले आहेत. यांना महिलांच्या इज्जतीची सुद्धा चाड राहिलेली नाही. नॉर्मली जैन समाजामध्ये महिलांचं रक्षण करण्यासाठी संपत्ती किती गेली तर लोक चालेल असं म्हणतात. परंतु या कुटुंबाने मात्र आपली संपत्तीचं रक्षण करण्यासाठी महिलांना वेठीला धरलेलं आहे. ही लाजिरवाणी बाब आहे. याच्यामध्ये सर्व ठेवीदारांचं नुकसान होत आहे. पोलिसांना सुद्धा या गुन्हेगारांचा छडा लागत नाहीये. आणि आज आम्ही पोलिसांकडे याच्यासाठी आलो आहोत की यांना लवकरात लवकर अटक करावी. यामध्ये असे काही लोक आहेत जे पैसे आनंद नागरी पतसंस्थेत अडकले, त्याच्यामुळं बरीच त्यांची कामं रखडली, काहींची शिक्षण रखडलेत, काहींचे दवाखाने रखडलेत. असं कोणी आहे का ती व्यथा मांडणारे? सगळेच आहेत. या पुढे या. आमच्या तर दोन्ही मुलांचा त्या अपघातात गेलेले आहेत. माझं वय आता 78 आहे आणि मी अपंग आहे. तर बऱ्याच वेळा त्यांना मी विनंती करून सुद्धा त्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही आणि प्रत्येक वेळेला तिथून मला बँकेतून हाकलून दिलेले. म्हणे कुठून पैसे आणले एवढे, कुठून पैसे हे केले? अहो म्हणलं आमची ती पुंजी होती, मी रिटायर झालो ना, ते तुमच्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये टाकले. त्यांनी 2-3 वेळा मला हाकलून दिलेले तिथनं. म्हणजे आता तुम्हाला कोणाचाच आधार नाही? कोणाचाच आधार नाही, आम्ही फक्त दोघंचे घरामध्ये. म्हणजे अभय चोरडे एवढा भिकारी झालाय का त्याला तुमचे सुद्धा पैसे देवत नाही? हा, म्हणजे तुमच्या मुलांच्या माहितावरचं टाळू चोरड्यांनी खाल्लंय असं डायरेक्ट म्हणायला काय हरकत नाही. हरकत नाहीये. आणि आता आम्ही लय बेकार परिस्थितीत आहे. मग काय वाटतंय यांच्या ज्या मुलांच्या माहितावरचं जे टाळू त्यांनी टाळूवर लोणी जे खाल्लंय याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मुळात दुसऱ्या लोकांचे पैसे असे लुबाडून कोणीच जीवन जगू नये असं शास्त्र सांगतंय. आणि जैन समाजामध्ये आनंद ऋषीजी नावाने ही पतसंस्था होती. आणि अभय चोरडियासारखी चोरडिया एक प्रतिष्ठित फॅमिली शिरूरमधली, त्या लोकांच्या वर विश्वास ठेवून सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी पैसे ठेवले. चाचणी अहवालानुसार 2015-14 सालीच हा फ्रॉड सुरू झाला. मी स्वतः सरकारी खात्यातून 20 साली निवृत्त झालो आणि 21 साली मी 21 लाख रुपये ठेवले आणि त्यातले मला फक्त 1 लाख रुपये
त्याची मुदत अर्धवट संपली होती. ते अर्ध व्याज मी सोडून दिलं. मला गरज होती त्यामुळे मला फक्त त्यातले 21 लाखापैकी 1 लाख मिळाले आणि आज या गोष्टीला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आलेत. तर त्यानंतर एकही रुपया मिळालेला नाहीये आणि हे लोक स्वतःचं कातडी बचावण्यासाठी असं रात्रंदिवस फिरतात. हे जाऊन जाऊन शेवटी कुठं जाणार आहेत? आता सगळ्यांनी जरी सोडलं, पोलिटिशियननी सोडलं, सरकारने सोडलं, जनतेने सोडलं, तरी शेवटचा न्याय त्यांच्याशी देव करणारच आहे. परंतु तो करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून या सामान्य ठेवीदारांचे पैसे द्यावेत ही मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. सर काय सांगाल? मी एक सेवानिवृत्त सैनिक आहे आणि आज रोजी 615 सभासदांचे 27.5 कोटी रुपये ज्या हरामखोरांनी पळवले, त्या हरामखोराला थोडी पण लाज वाटत नाही. गोरगरिबांचे पैसे ज्यांनी सुया फोन्या विकून आपली थोडी थोडी रक्कम करून या पतसंस्थेत ठेवली होती आणि ती पतसंस्थेत जेणेकरून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी किंवा आपण म्हातारे झाल्यानंतर हे पैसे कुठंतरी उपयोगी येतील ह्या आशेने ठेवलेले पैसे हा भामटा या ठिकाणाहून 2 वर्षापासून पळून गेलेला आहे, फरार आहे. आमचे पैसे स्वतः वापरून मोठा व्हायचा प्रयत्न करत असताना सुद्धा आणि आम्हाला टायमाला गरज पडली त्यावेळेस आम्हाला परत नाही देत आणि ज्यावेळेस द्यायची वेळ आली आम्ही मागून मागून दमलो त्याला, त्यावेळेस त्यांनी थोडी थोडी म्हणजे एखादी कांडी हातात देऊन जसं लहान मुलाला गुंडावतात त्या पद्धतीने या ठिकाणी सभासदांना गुंडवायचं काम अभय चोरड्या चेअरमन यांनी केलेलं आहे. त्याला थोडी पण जर लाज शरम असेल तर ह्या गोरगरिबांचे पैसे लवकरात लवकर द्यावा, नाहीतर पुढे काय होईल किंवा काय होईल त्याचं त्याला स्वतः जबाबदार राहील. यामध्ये सर्व सभासद एकजुटीने लढण्यासाठी वारंवार पोलीस चौकी, वारंवार पुणे शिवाजीनगर कोर्टामध्ये धाव घेत आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना 1 रुपया पण या सभासदांचा चुकवता येणार नाही अशी मी सर्व सभासदांच्या वतीने ग्वाही देतो आणि ज्या ठिकाणी असेल त्यांनी लवकरात लवकर पुढे यावं आणि या सभासदांचे पैसे द्यावे अशी मी सर्व सभासदांच्या वतीने त्यांना खुलेआम आवाहन करत आहे. असं त्यांच्याकडे काहीच नाहीये का जे ते विकून किंवा हे करून मिटू शकत नाही? मग याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे चाबुक सर साहेब? पैसे तर त्यांना द्यावंच लागणार आहे, काही करा आणि किती करा. माझा यावर पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही असे चोरून लबाडून जर पैसे खात असाल इतरांचे तर ते तुम्हाला नक्की कुठंतरी फेडावं लागणार आहे. यावर तुमचाही विश्वास आहे म्हणून तुम्ही पळता इकडं तिकडं तिकडं इकडं. पळून पळून किती पळाल? तुमच्या बायका घेऊन पळताय, पोरं घेऊन पळताय, किती पळाल तुम्ही? आज नाही तर उद्या तुम्हाला पैसे द्यावंच लागणार आहे. इतका नालायक माणूस तुमच्यासारखा या महाराष्ट्रात या भारतात असेल तर तुम्ही मला फक्त दाखवून द्या. माझे 16 लाख रुपये त्यांनी बुडवले. मी ट्युशन घेणारा एक माणूस आहे. तुमची मिसेस माझी स्टुडंट आहे, ती वकील माझी स्टुडंट आहे. यांचे पैसे घेऊन मी पोरं घडवून ती पोरं इंजिनियर डॉक्टर झालेत. ती कमाई मी यांच्याकडे ठेवली. किंवा एक आनंद पतसंस्था की जे परमपूज्य आनंद ऋषी महाराजांच्या नावे आहे. हा अभय चोरडिया आणि त्याचा परिवार ते एक प्रतिष्ठित लोक होती. त्यांच्याकडे पैसे ठेवले मात्र त्यांनी पळून जावं पैशासाठी. छे थू, बस एवढंच. मग आज तुम्ही या ठिकाणी आले होते तर प्रशासनाकडून तुमची काय मागणी आहे नेमकी? लवकरात लवकर अटक करावी ही आमची मागणी आहे. कारवाई आणि आमची वसुली लवकर व्हावी. आम्हाला पैसे पाहिजेत. आम्हाला काय त्यांना फक्त अटक नाही करायचं, परंतु ते एक माध्यम आहे. आम्ही कोर्टात केस दाखल केलेली आहे, परंतु ते अजून फरारीच आहेत. अद्याप काही ते सापडलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांना लवकर अटक झाली म्हणजे आमचे पैसे लवकर मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. काय सांगाल याच्यावरती? आतापर्यंत FIR होऊन 4 महिने झाले ते एकही आरोपीला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये. तर यावरती लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावं. आम्ही वारंवार कोर्टच्या चक्रा मारत होते, तारखांवर तारखा पडत होते. ह्या सगळ्यामध्ये पतसंस्थेचे ठेवीदार हे करतात. पतसंस्थेच्या ठेवीदारांचा संघर्ष चालू आहे. सगळे हवालदिल ते लोकांचे पैसे असून त्याचा लोकांना वेळेवर उपयोग करता येत नाहीये. एवढं सांग. तर याच्यातून प्रशासन असन, कोर्ट कचेरी असन, जे कोणी असन, शासन असन, यांनी एकच विचार करायला पाहिजे. उद्या यातल्या एखाद्याकडून जर काही गुन्हा घडला तर याला सर्वस्व जबाबदार अभय चोरडिया राहील असं वैयक्तिक मला वाटतंय. आणि आता मेजर साहेबांनी ती भावना तर व्यक्त केलीच आहे. एक आव्हान केले अभय चोरडियाला की लवकरात लवकर जिथं असेल तिथून येऊन प्रत्येकाचे पैसे द्यायचे. लाखो रुपयांमध्ये ही प्रत्येकाची रक्कम आहे. आजच आपण एक उदाहरण पाहिलं, एक 10,000 रुपयाचा मोबाईल जर चोरीला गेला तर काय कणकण लागते त्या माणसाच्या मनाला, याच्यावरून समजून घ्यायला पाहिजे. अभय लवकर घाबरून भय तुझ्यात निर्माण होऊ दे आणि चोरलेले पैसे
चोरडे आडनावाला शोभावा नाही ते लवकरात लवकर जमा करावे अशी मी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या यूट्यूब चॅनलला, फेसबुक चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.